नमस्कार मंडळी. तर आज आपण उपवासाचे साबू वडे कसे तयार करायचे, एकदम असे बिना तेलकट होणारे आपले साबू वडे इथं तयार होणार आहेत. एकदम परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे. साबुदाणे आपण किती वेळ भिजत घालायचे किंवा कशा प्रकारचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे जेणे आपले साबू वडे जे आहेत ते वरून छान असे कुरकुरीत आणि बिना तेलकट होणार आहेत. तर त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर साबू वडे करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साबुदाणे भिजत घालावे लागतील. इथं मी 1 वाटी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत. ह्याला आपल्याला 2 तासासाठी फक्त भिजून घ्यायचे आहे. आता 2 तास झाले की मस्त असे भिजलेले साबुदाणे गाळणीमध्ये निथळ ठेवायचे आहेत. त्याच्यातलं सगळं पाणी हे निथळलं गेलं पाहिजे. बघू शकता एकदम असे सडसडीत साबुदाणे आपले झाले पाहिजे भिजल्याच्या नंतर. अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे. बघू शकता हाताला सुद्धा अजिबात पाणी लागत नाही, एवढे साबुदाणे आपल्याला भिजलेले लागणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण उकळलेले बटाटे घालणार आहोत. तर इथं मी 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याला बटाट्याला सुद्धा जास्त असं ओव्हर कुक करायचे नाही आहेत. आता हे सगळे बटाटे इथं कुस्करून घालून घ्यायचे आहेत. आता बटाटे घालून झाले की आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मिरचीचा ठेचा. आता इथं मी 4 मिरच्या घेतलेल्या, त्या छान अशा कलबत्त्यात कुटून घेतल्या. तुम्ही एकदम बारीक चॉप करून घातलात तरी सुद्धा चालेल, किंवा जास्त तिखट वगैरे खात असाल तर ह्याच्यापेक्षा जास्त मिरच्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. आता मी तर मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. कोण कोण कोथिंबीर सुद्धा घालतं, पण कोण कोण उपवासाला कोथिंबीर खातं, कोण खात नाहीत. त्याच्यामुळे मी इथं कोथिंबीर वगैरे काही घातलेलं नाही. शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान असं बाइंडिंग यायला पाहिजे आपल्या वड्याला. एवढं आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आता चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता याचे वडे तयार करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारात पाहिजे असतील, लहान मोठे जाड पातळ, तेवढे आपल्याला करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असा टिक्कीचा आकार कसा असतो तसा देऊन छान असं साईडने त्याला आतमध्ये असं प्लेन करून घ्यायचं आहे. बघू शकता आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेणार आहे. ते सगळे वडे तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे घट्टसर किंवा एकदम सडसडीत झालेले आहेत, गिचगिचीत झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे हे परफेक्ट असे वडे आपले तयार झालेले आहे. आता याला फ्राय करून घेऊया आपण. तर इथं आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. बघू शकता एक एक करून वडा इथं सोडून घेऊया. आता वडे सोडल्याच्या नंतर एक थोडा वेळ भाजले ना की त्याला अलगद अशी चमच्याने हलवून घ्यायचं आहे. काय होते की हे वडे जे आहेत ते तळाला जाऊन ना चिटकू शकतात, चिकट असतात ना साबुदाणे, त्याच्यासाठी चमच्याने असं अलगद असं हलवून घ्यायचं, म्हणजे कसं छान असं खालनं व्यवस्थित भाजून येतं. आता एका साईडने भाजून झालं की दुसऱ्या साईडनं परतून घ्यायचं आणि छान असं मस्त कलर चेंज होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता परफेक्ट असे वडे आपले फ्राय झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वडे आपण फ्राय करून घेणार आहोत. वा, बघू शकता तर इथे आपले सगळे साबू वडे फ्राय करून झालेले आहेत, मस्तच झालेले आहेत. तर बघू शकता सुंदर बिना तेलकट असे आपले हे साबू वडे झालेले आहेत. परफेक्ट प्रमाण किंवा परफेक्ट पद्धतीने साबुदाणे भिजवणे, त्याच्यानंतर व्यवस्थित असे आपले हे साबू वडे तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता एकदम कुरकुरीत आपले साबू वडे इथे तयार झालेले आहेत. तर रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि उपवासाला परफेक्ट अशी ही रेसिपी आहे.